स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. ज्या प्रकारे आतापर्यंत मी माझ्यावर झालेला जो अन्याय आहे, माझ्याबद्दल त्या लोकांनी कशा प्रकारे मला मारहाण केली माझ्या नवऱ्याने, त्यांच्या रेकॉर्डिंग, त्यांचे प्रूफ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. या फोटोमध्ये जो उजव्या साईडला दिसत आहे तो आहे माऊली चाटे. हा जो सरपंच आहे माऊली चाटे, हा सरपंच मोहपुरी गावचा सरपंच आहे, जे पाणेगाव इथे जवळ गाव आहे त्या गावचा सरपंच आहे. आणि हा माणूस माझ्या सासरकडच्या लोकांमध्ये पूर्णपणे, माझ्या या प्रकरणामध्ये त्याचा पूर्णपणे सपोर्ट आहे माझ्या सासरकडच्या लोकांना. आणि माझ्या त्या फोटोमध्ये लेफ्ट साईडला जो आहे तो आहे शिवाजी सानप. हा जो माणूस आहे माझ्या नंदेचा सासरा आहे, ज्याचा हा माणूस आहे माऊली चाटे. तर हा व्यक्ती माऊली चाटे ह्यांचं ऐकून सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करतो. माझ्यासोबत काही चुकीचं वक्तव्य असो किंवा काही असो, त्याने माझ्यासोबत कशा प्रकारची भाषा वापरली, त्याने मला काय काय बोललं, काय गोष्टी नाही बोलल्या, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर सोशल मीडियावरती आणणार आहे रेकॉर्डिंग सहित. तर याच व्यक्तीला मी 2-3 दिवसापूर्वी फोन केला होता. मी त्या व्यक्तीला मामा म्हणते आणि तो मला कोणत्या प्रकारची भाषा वापरतो ही रेकॉर्डिंग्स पण मी तुमच्यासमोर आणणार आहे. तर या व्यक्तीला फोन केला असता हा व्यक्ती मला म्हणे की तुझ्या सासऱ्याने माझ्याजवळ निरोप दिलाय की ती इकडे आली ना, तिचे हातपाय तोडायचेत म्हणून, आपल्याला तिचे तंगडे तोडायचेत म्हणून ही इकडे आली की. तर हा निरोप ह्या माऊली चाटेने मला दिला आहे की तुझ्या सासऱ्याने तुझ्यासाठी हा निरोप दिलाय की तू इकडे आली की तुझे हातपाय तोडायचे म्हणून, मी सासरी येऊ नये म्हणून. अशा प्रकारे हे लोक मला धमक्या देत आहेत. आणि हा माऊली चाटे हा माणूस यांचाच आहे, कारण की ह्या माऊली चाटेला सरपंच बनवण्याचं काम हेच रवींद्र महादेव घुगे यांच्या काकांनी केलं आहे. त्यांच्या काकाचं नाव आहे महादेव कागणे. जो व्यक्ती मुंबईला राहतो, त्याचं काहीतरी प्लंबरिंगचं काम आहे त्या व्यक्तीचं. आणि रवींद्र घुगेला लपवण्यामध्ये हा सगळ्यात मोठा वाटा ह्या महादेव कागणे या व्यक्तीचा आहे, जो मोहपुरी गावचाच आहे आणि त्याच गावचा हा सरपंच आहे. आणि अशा प्रकारची त्या लोकांनी मला धमकी दिलेली आहे मी गावाकडे येऊ नये म्हणून. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला एवढ्या धमक्या दिल्या, तुमचा नवरा मारहाण करतो, तुम्ही केस का करत नाही? मी सगळं करून बसले. सोशल मीडियावर येण्याचं कारणच हे की ह्या लोकांनी राजकीय दबाव एवढा आणला होता की मी त्यांच्यावर केस जरी केली असती तरी यांचं कोणीही काही करू शकलं नसतं. कारण की तुम्हाला पण माहिती आहे की राजकीय दबाव एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीवरती किती प्रेशर आणू शकतो. तर ह्या लोकांनी मला म्हणायचे की तू कोणतीही केस कर, आमचं कोणीही काही करू शकत नाही. एखाद्या आमदाराचा, खासदाराचा फोन केला, एखाद्या मंत्र्याचा फोन केला, मंत्र्याने फोन केला की आमचं नाव कोणत्याही केसमधून बाहेर पडू शकतं आणि 4-5 लाख रुपये दिले तर आम्ही या केसमधून बाहेर पडू. त्याच्यामुळं ह्या प्रकारची धमक्या देत होते. त्याच्यामुळे मी कधीही त्यांच्यावर केस करण्याचा प्रयत्न केला नाही. मी अत्याचार सहन करत गेले, पण हे अत्याचार मला सहन होत नव्हता. एक माझी लेवल क्रॉस झाली होती, म्हणून सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न मी केला. त्याच्यामुळेच मी हे सोशल मीडियावर टाकलंय. मला काही हाऊस नाहीये माझ्या पर्सनल लाईफबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकणे. पण हा प्रकारचं टॉर्चर, ह्या प्रकारचं जे काही पॉलिटिकल प्रेशर आहे हे माझ्या केसमध्ये सुद्धा माझ्यावरती आहे. त्याच्यामुळे मी यांचं काही करू शकत नाही. अक्षरशः ते लोक म्हणतात की आम्ही कोर्टामधला जज सुद्धा हँडल करू शकतो, तर पोलीस स्टेशन काय, अशा प्रकारच्या धमक्या ते लोक मला देत आहेत.